संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 माता जगदंबेची भव्य स्वरूपात मिरवणूक काढत आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। ठाण्यातील किसननगर मैदान 1 या परिसरात गेल्या 15 वर्षापासून चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होते। रविवार 30 मार्च ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। येथे येणाऱ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। भक्तांच्या हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी या देवीची ख्याती आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला येत असतात। शुक्रवारी ठाण्यातील किसननगर 1 मैदान येथे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका जयश्री फाटक यांनी भक्तिभावाने माता जगदंबेची मोठ्या थाटात आगमन मिरवणूक काढली। या आगमन मिरवणुकीत ढोलवादन, पारंपरिक तारपा नृत्य, लेझिम, पॅन्झोच्या गजरात माता जगदंबेची मोठ्या थाटामाटात स्वागत केले। यावेळी देविका फाटक, स्थानिक माजी नगरसेवक दीपक वेदकर यांच्यासह शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि या राज्य सरकारकडे काय मागणं मागतात देवीच्या? प्रथम तर मी चैत्र नवरात्र पर्वापासून चालू होते तेव्हा पाडव्याच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देईन। आणि मला वाटतं ह्या महाराष्ट्राचे जे सरकार आहे तर देवीच्या आगमनामुळे चैत्र नवरात्र असल्यामुळे मी देशाकडे, सरकारकडे आणि सर्व देवांकडे मी एकच मागणं मागेन आणि ह्या देवीच्या मी एकच प्रार्थना करेन की ह्या सरकारच्या माध्यमातून आमच्या सर्व लाडक्या बहिणींना ज्या आजपर्यंत योजना सफल झाल्या त्याच्या पुढे पण सफल हो आणि आमच्या लाडक्या बहिणींना योजना मिळू दे। त्याचं कारण असं आहे की आमची लाडकी बहीण ही घरातली सक्षम महिला असल्यामुळे, आधारस्तंभ असल्यामुळे या योजनांचा अधिकाधिक लाभ त्यांना होऊ दे। वर्ष आहे चैत्र नवरात्र उत्सव, आज देवीचं आगमन आहे। 7 दिवस कशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम असतो? संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष किसननगर वाघा इस्टेटमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव नवकुंडी यज्ञ हा केला जातो आणि या मोठ्या त्याचा आज देवीचं आगमन होत आहे आणि आगमनाला सर्व म्हणजे इथल्या किसननगर वाघा इस्टेट सर्व आपल्या तिथे भाविक सगळे उपस्थित आहेत आणि आगमन त्याचं होतं। त्या आगमन एक मोठ्या उत्सवाने आज आगमन केलं जातं आणि नवरात्र उत्सव चैत्र रविवारपासून चालू होती, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं 1-2 अगदीच देवीचं आगमन होतं। म्हणून मी आम्हाला सर्व इथल्या भाविकांना मनापासून आनंद होतोय। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून। इथे सर्व नवकुंडी यज्ञ आणि याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात म्हणून त्यांचं मनापासून आणि आजच्या दिवसाची लोक वाट बघत असतात। तो आजचा दिवस आज आला नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार साहेब आणि आमचं सरकार हे चांगल्या रीतीने महाराष्ट्रात बहुमताने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे छोट्या मोठ्या गोष्टी। पण देवीकडे माझी एवढीच मागणी असेल की या महाराष्ट्राच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि आनंदात राहू।